नमस्कार, मी अजित पाटील, युवा राज्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज झालेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये रुपानाईक तांडा या ठिकाणून ग्रामपंचायत सदस्यपदी आपले श्री स्वप्नील राठोड यांची निवड झालेली आहे. ते भरघोस मतं निवडून आलेले आहेत. काय सांगाल, या विजय श्रेय तुम्ही कोणाला देणार आहात? सर्वप्रथम सगळ्यांना माझं जय महाराष्ट्र. मी निवडून आलो याच्या माग माझे सगळे सहकारी वर्ग, माझे मित्रगण, माझे गावकर यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि खरोखर ही निवडणूक आमच्यासाठी अस्मितेची निवडणूक होती, कारण की येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य निवडणूक, जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक आहे. त्याच्यासाठी समोरच्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही सुद्धा पंचायत समितीचा इच्छुक उमेदवार म्हणून आहे. म्हणून ही निवडणूक सध्याच्या काळात माझ्यासाठी अस्मितेची निवडणूक होती. आज तुम्ही सरपंच झालात, ग्रामपंचायत सदस्य झालात, तर तुमच्या आता गावातल्या अगोदरच्या मूलभूत समस्या काय, ज्या आतापर्यंत सोडू गेल्या, मुख्य प्रश्न काय? ऍक्च्युली रुपानाईक तांडा ग्रामपंचायत अंतर्गत भरपूर अशा समस्या आहेत, जसे जलजीवन मिशनची. जवळपास आमच्या इथं 4,000 रुपये प्रतिवर्ष पाणी विकत घेतात, सपोज मंथली. आणि त्याच्यामध्ये एक खूप मोठं असं काम आलेलं आहे जलजीवन मिशनचं. जवळपास 2022 पासून ते अपूर्ण आहे. सगळ्यात अगोदर मी निवडून आलो तर माझं धोरण एकच होतं की माझ्या गावकऱ्याला जवळपास 40 वर्षापासून पाण्यापासून वंचित आहे. प्रथम योगदान माझ्या गावासाठी मी पाण्याची मूलभूत सुविधा करून देणार. आता तुम्ही सांगितलं की मुख्य समस्या सांगितल्या, पाणी असेल, आरोग्य असेल, घरकुल असेल, लाईट असतील, या समस्या आपण कधी सोडवणार आहात? आता मी ऍक्च्युली बघायलो, जवळपास ग्रामपंचायत रुपानाईक तांडा अंतर्गत नमुना नंबर 8 जवळपास 40 गायब आहे, ऑन रेकॉर्ड नाही. आणि त्याच्यामुळं घरकुलचे जे एफ वगैरे करायचे प्रश्न आहे ते सोडवले जात नाही. तर मी व्हिडिओ साहेबाला बी मागं पत्र व्यवहार केलेला आहे. ते समस्या जी आहे, आणि गरीब लोक खरोखर आज त्रस्त आहे. अशा मूलभूत पाया त्यांचे कुठंतरी खचलेला आहे. इथले जे राजकारणी आहे ते त्यांचं निवारण आतापर्यंत केलेलं नाही. तर अशा भरपूर समस्या आहे घरकुलच्या बाबतीत राहू द्या. आणि जवळपास 40 कॅन्डिडेट असे आहे, जवळपास 60 ते 70 वर्षापासून गावात राहतात आणि ते घरकुलाच्या लाभापासून वंचित आहे. जवळपास आमचे रघुनाथ चव्हाण, 2-4 लाभार्थी, समजा एक धनलाल चव्हाण, असे व्यक्ती भरपूर वंचित आहे. तर तशा व्यक्तींना मी माझ्या तात्पर्य मी जास्तीत जास्त या गावाच्या विकासासाठी तत्पर आहे. यासाठी नाही का मी जेवढं घरकुल माझ्या थ्रू आणण्याचा प्रयत्न करत, तोपर्यंत मी कर. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपल्या आगामी काळात स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत, त्यासोबत गावाचा विकास करायचा आहे, तर निधी खेचवण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न करणार आहात? निधी कसा आणणार आहात गावामध्ये? आता मी सर्वप्रथम जनतेला सांगू इच्छितो, मी हिंदू हृदय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि आमचे लोकनेते ज्योतिबा दादा खराटे आणि आमचे युवा तडफदार नेते यश भाऊ खराटे, आम्ही यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार. आणि निश्चितपणे गावाच्या विकासासाठी किती तत्पर आहे हे आम्हाला सांगायची गरज नाही, कारण की जनतेने जो बहुमत आम्हाला दिलेला आहे याच्यातून स्पष्ट होते की आमचं काम करण्याचा तरीका काय आहे. आणि खरोखरच आष्टीकर साहेबांचं खूप बहुमत आहे आम्हाला, आणि आमचं कामाला प्रतिसाद पण छान देतात. त्याच्यामुळं मला वाटते कालावधी एक जवळपास 15 ते 16 महिन्याची आहे पोटनिवडणुकीची. तर 16 महिन्यात मला वाटते की आम्ही तत्परी आहोत गावाच्या विकासासाठी. मी सर्व जनतेचा आभार मानतो, मला भरघोस मताने निवडून दिल्याबद्दल. पुनर्शा मनपूर्वक